मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विक्रम आणि मानिनीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते. त्यामुळे घरातील सर्वांनी खूप छान अशी पार्टी अरेंज केलेली असते. नंदिनी त्याचबरोबर काव्या या दोघींनीही छान असा केक ऑर्डर केलेला असतो. तेव्हा त्या केकवरचं बॉक्स ओपन करताच लगेचच मानिनी त्या केककडे पाहू लागते. खूप छान असा केक असतो. तेव्हा त्यावरती सहजीवनाची 30 वर्ष पूर्ण असंही लिहिलेलं असतं आणि मग विकी आणि मनू अशी त्यांची नावंसुद्धा लिहिलेली असतात. ते नावं वाचते आणि म्हणते, काय रे, आईबाबांची गंमत करताय का तुम्ही? आईबाबांना असं बोलताय का? असं पार्थाने जीवाला ती विचारते. तेव्हा लबाड आहेत हा तुझी पोरं, असं विक्रम म्हणतो. त्यावेळी पार्थ म्हणतो, आई अगं आम्ही केक आणलाच नाहीये, पण अगं या दोघींनीच आणलाय केक. आणि विक्रम दोघेही काव्याला विचारतात, काय ग काव्या? तेव्हा काव्या म्हणते, आई राहू द्यात ना. मग त्यानंतर पिहू म्हणते, 1 मिनिट, केक लगेच कापू नका हा, तुम्ही आता इथे सेलिब्रेशन सुरू करा. त्यांना तुमचा असा टॉप अँगलवरून एक व्हिडिओ काढायचा आहे. त्यानंतर आता पिहू मिथुनचा मोबाईल घेते आणि लगेचच व्हिडिओ काढत काढत असं मागे जाते. त्यानंतर जीवा म्हणतो, एकत्र तुम्ही केक कट करायचा आहे हां. तेव्हा सर्वजण म्हणतात, हो एकत्रच. तेव्हा 1 2 3 असं जीवा म्हणतो. तर मानिनी आणि विक्रम दोघेही केक कट करू लागतात. मग आता त्यावेळी नंदिनी पुन्हा मध्ये ओरडते, थांबा. तेव्हा काय झालं, आता केक कटिंग करायचा आहे असं आता विक्रम म्हणतो. नंदिनी म्हणते, हो थांबा बाबा, आईंनी ना तुमच्यासाठी खूप छान पत्र लिहिलंय. तेव्हा पार्थ लगेचच गंमत करू लागतो, आई काय मस्त रोमांस हा. मग आता नंदिनी म्हणते, बाबा प्लीज तुम्ही सगळ्यांसमोर हे पत्र आता वाचवून दाखवा. त्यानंतर विक्रम म्हणतो, हो चालेल, पण मनू वाचू का ग पत्र? तेव्हा मानिनी म्हणते, नको. तर दुसरीकडे पिहू आता जिन्याने वर जाते, कारण आता तिला टॉप अँगलवरून सर्वांचा छान असा व्हिडिओ काढायचा असतो. मग आता तिकडे ती वरती गेल्यानंतर लगेचच वसू तेथे येते. तिचं तोंडच दाबते आणि ओरडू नकोस असं म्हणून तिला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा सोड, मला का घेऊन चालली आहेस इकडे असं पिहू विचारते. मग आता वसू रागातच म्हणते, अगं हळू बोल, जरा हळू बोल, मी काही करत नाही तुला. तर दुसरीकडे आता इकडे पत्र वाचण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तेव्हा विक्रम आता लगेचच मानिनीने लिहिलेलं पत्र वाचू लागतो. त्यावेळी तो म्हणतो, प्रिय, तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, तुम्ही मला घास भरवता आणि माझ्यासाठी जे एफर्ट्स घेता ते मला खूप जास्त आवडतं. आणि मी रुसले चिडले तर तुम्ही सॉरी म्हणण्यासाठी जी धडपड करता ती तर मला खूपच क्यूट वाटते. तेव्हा विक्रम असं मानिनीने लिहिलेलं पत्र पुढे कंटिन्यू वाचत असतो. तेव्हा काव्या अगं बाई असं म्हणून मानिनीची गंमत करते. त्यानंतर विक्रम पुढे आता वाचू लागतो की आपलं नातं आयुष्यभर असंच बहरत राहो, कारण कधी मी रुसले तर तुम्ही मनवा. मग तो मध्येच म्हणतो, हो मनवणारच. कधी तुम्ही चिडलात तर मी लाडीगोडी लावेन, कारण काहीही झालं तरी संवाद हा थांबता कामा नये. युअर्स लव्हिंग असं म्हणून तो मानिनीने लिहिलेलं पूर्ण पत्र वाचतो. तेव्हा खूप गोड पत्र लिहिलं आहेस म्हणू असं म्हणून तो तिला पुन्हा एकदा मिठी मारतो. तर आता दुसरीकडे वसू ही आता पिहूला म्हणते की पिहू काय झालंय तुला नक्की, अगं सांग ना, तुला फिट्स का आल्या, तू मला बघून अशी सतत घाबरत का असतेस? तेव्हा पिहू म्हणते, कशाबद्दल बोलतीयस तू? तेव्हा वसू सांगते, तुला चांगलंच माहीत आहे मी नक्की कशाबद्दल बोलतीये. आणि मानिनीला काय सांगणार काय होतीस तू? तेव्हा मानिनी मामीला, मी तरी कुठे काय सांगणार असं आता ती विचारते. तेव्हा वसू म्हणते, खोटं बोलू नकोस. मी नीट विचारतीये, त्यामुळे मला ना तू जरा नीट उत्तरं दे. अगं तुला चांगलंच माहितीये आणि जे माहितीये ना ते फक्त माझ्याबद्दलच माहितीये. तर आता वसू ही तिच्यावर दबाव टाकण्याचा खूप सारा प्रयत्न करते. पिहू आता काहीच ऐकलं नाही असं सारखी म्हणत असते, परंतु वसू ऐकतच नाही. मग आता वसू स्वतःच सांगते, त्या दिवशी जेव्हा तू आमच्या रूम बाहेर उभी होतीस आणि तिथे कुंडी पडली तेव्हा तूच होतीस बरोबर, आणि तुझ्याच हातून ती कुंडी पडली, तुझा धक्का लागून. त्यावेळी पिहू म्हणते, नाही. तरीही वसू अजूनच तिच्यावर प्रेशर टाकते. मग पिहू म्हणते, दीपकला सांगून तूच नंदिनी
वाहिनीला किडनॅप केलं हे मी ऐकलं. मग आता वसूला संशय आलेला असतो आणि तो तिचा संशय आता खरा ठरतो. त्यामुळेच वसू आता रागाच्या भरात तिला विचारते, काय ग, हेच ऐकलंस ना तू? खाली जाऊन हे सांगणार आहेस का तू? असं म्हणून वसू आता रागातच तिला म्हणते, हे बघ, जर तू कुणाला काही सांगितलं तर हे घर कुणाच्या मालकीचं आहे तुला माहिती आहे ना? तर माझ्या मालकीचं आहे. जर कुणाला काही सांगितलं तर तुमचं काय होईल बघतच राहा. तुला, तुझ्या आईबाबांना आणि त्या श्रेयाला सुद्धा मी घराच्या बाहेर काढेन. मग अशी धमकी आता वसूनेच दिल्यानंतर पियू खूपच घाबरते. तेव्हा वसू विचारते, मग कुठे राहणार, काय करणार? अगं सांगशील का? तेव्हा पिहू म्हणते, नाही सांगणार, नाही सांगणार, मला जाऊ देत फक्त. असं म्हणून पिहू निघालेली असताना पुन्हा एकदा वसू हे हात पकडते आणि तोंडावरून हात फिरवत म्हणते, गुणी बाळ आहे हा हे माझं, खरंच खूप गुणाची आहे, पण कुणाला काही सांगायचं नाही बरं का पिहू. आणि मग असं म्हणून ती तिच्याकडे पाहून हसते, म्हणते, वाव, या फ्रॉकमध्ये तू किती गोड दिसतीयस ग पिहू. आणि आईला सांग, मावशीने दृष्ट काढायला सांगितली आहे म्हणून. मग आता पिहू अजूनच घाबरते आणि म्हणते, हो सांगते. तेव्हा जा बरं आता, असं पिहूला ती म्हणते. मग पिहू आता धावतच तेथून जाते. तर वसू म्हणते, या घरामध्ये ना कुणाला काही प्रेमाने सांगितलं ना तर कळतच नाही, कारण प्रत्येकाला फक्त आणि फक्त धाकाचीच भाषा कळते. इकडे आता मानिनी आणि विक्रम दोघेही केक कट करतात. तेव्हा केक कट केल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणून त्यांना शुभेच्छा देतात. दोघेही एकमेकांना आता केक भरवतात. खरं तेवढ्यातच तेथे आता पिहू येते, एकदम गडबडलेली आणि गोंधळलेली असते. तेव्हा आता नंदिनी लगेचच तिच्याजवळ जाते आणि तिला केक भरवणार असते. पिहू म्हणते की नको मला केक. मग नंदिनी हसत विचारते, पण तुझा डोळा तर केकवरच होता ना? आता पिहू काही न बोलता मिथुनकडे फोन देते आणि तेथून धावतच रूमकडे जाते, कारण वसूने तशी धमकीच तिला दिलेली असते. इकडे आता मनू, केक छान आहे ना ग, असं विक्रम हसतच विचारतो. ती म्हणते, काय हो तुम्ही सुद्धा? मग आता तो म्हणतो, हा दिवसच असा आहे ॲनिव्हर्सरी म्हणजे आपलं प्रेम व्यक्त करण्याचा, हो की नाही पोरांनो? तेव्हा सगळी मुलं आता हो म्हणतात. त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वजण त्यांना चिडवतात. तेव्हा मानिनीला खूप लाजल्यासारखं होत असतं. ती म्हणते, प्लीज पार्थ, मी तुला मारेन हा आता नंतर. तेव्हा काव्य म्हणते, चिडू नका ना काकू, पण कसं वाटतंय तुम्हाला तेवढं तरी सांगा. मग मानिनी म्हणते, खरं सांगू, मला माझ्या कॉलेजचेच दिवस आठवले. तेव्हा ती विक्रमला विचारते, तुम्हाला आठवतंय आपल्या कॉलेजच्या जवळ एक बेकरी होती आणि त्यांच्याकडे मस्त कसाटा आईस्क्रीम मिळायचं, आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या मित्रमंडळींपासून लपून दोघेच जायचो तिकडे आईस्क्रीम खायला. तेव्हा पार्थ जीवा मोठ्याने हसतात आणि म्हणतात, वा बाबा, काय 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 केलं तुम्ही? अजून काही आठवणी आहेत का? तर ते आम्हाला सांगा ना. मग त्यानंतर आता मानिनी म्हणते, हो तुम्हाला आठवतंय ना, तुम्ही ती अण्णांची गाडी घेऊन आला होतात इम्प्रेशन मारायला. त्यावेळी आता नंदिनी विचारते, म्हणजे आई ती व्हिंटेज कार का? मग आता विक्रम विचारतो, पण नंदिनी तुला कसं माहीत ग? मग नंदिनी म्हणते, मला आईंनीच सांगितलं होतं एकदा, कारण त्या व्हिंटेज कारमध्ये तुम्ही आणि मीनाक्षी बसून अगदी फिरायला जायचात बरोबर. तेव्हा काव्याला पुन्हा एकदा ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे जीवा आणि मी त्याच व्हिंटेज कारमधून फिरायला गेलो होतो. मग आता मानिनी म्हणते की त्या कारची ना गोष्टच वेगळी आहे, कारण त्या कारमध्ये बायको बसतच नाही, तरच मुली फिरत असतात. तुम्हाला सांगू, आता त्या कारमधून मीनाक्षी आणि हे गेले सुद्धा, आणि मी या दोघांना कॉलेजभर शोधत होते. तेव्हा काव्य आणि जीवा पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता विक्रम लगेचच मानिनीचं तोंड दाबतो, कारण पुढचं सिक्रेट सांगू नको असं म्हणतो. तेव्हा नंदिनीला आता विक्रम रिक्वेस्ट करतो की ह्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तरी त्या मीनाक्षीचा विषय काढू नकोस ग नंदिनी, नाहीतर पुढच्या वर्षी आम्हाला उगीचच डिवोर्सचा निर्णय घ्यावा लागेल. मग आता काव्य आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात. तेव्हा रम्या आणि सर्वजण फोर्स करू लागतात की तुम्ही दोघेही एकमेकांविषयी काहीतरी बोला बरं. विक्रम म्हणतो, आज मी नाही बोलणार, मनूलाच करू दे सुरुवात. तेव्हा सर्वजण अगदी सेलिब्रेशनच्या मूडमध्येच असतात. मानिनीला विक्रमविषयी बोलायलाच सांगतात आणि आई आई असं म्हणून टाळ्या वाजवतात. मानिनीचा नाईलाज होतो. मग आता सगळेजण सोफ्यावर बसतात. मानिनी म्हणते, मला खूप छान वाटतंय आज, ही आपली सगळी माणसं अशी हवीशी वाटणारी माणसं, आपण सगळे असे एकत्र बसलोय आणि खरं तर दिवाळी असल्यासारखंच वाटतंय मला, आणि हा आनंद मला माझ्या सुनांमुळे, लेकांमुळे आणि यांच्यामुळे मिळालाय.
त्यामुळे थँक्यू सो मच असं म्हणून ती सगळ्यांचे आभार मानते. मग आता त्यानंतर मानिनी पुढे सांगू लागते की मी तुम्हाला आज एवढ्या वर्षानंतर सांगते, विक्रमचा पहिला चॉईस मी नव्हतेच. पण कधीकधी आपला पहिला डाव हुकतो ना, पहिल्या प्रेमासारखा किंवा पहिल्या पावसासारखा, कारण तो पहिला चॉईस आपल्या आयुष्यात खूप नकळत येतो. तेव्हा आता नंदिनीला आणि त्याचबरोबर काव्याला ते पावसातील प्रसंग आठवतात. त्यानंतर आता पुढे ती म्हणू लागते की आपल्याला उमगेपर्यंत, एखादा माणूस कळेपर्यंत आपल्या हातून सगळं काही सुटून जातं. तसंच सेम आता नंदिनीला आठवतं की कशाप्रकारे जीवाने आणि मी डिवोर्स फाईल केली. आणि मग त्यानंतर काव्याला सुद्धा आठवतं की कशाप्रकारे पार्थ आणि मी दोघांनीही डिवोर्स फाईल केली आहे. कारण पार्थ स्वतःच म्हणाला, एखादा दिवस जरीही मी तुमचे सुंदर एफर्ट्स पाहिले ना, तुमच्यामध्ये मी पूर्णपणे गुंतेन आणि बाहेर निघू शकणारच नाही. आणि काव्य एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर मानिनी म्हणते, काही दिवसानंतर शहाणपणाच्या उजेडाखाली आपल्याला एक दुसरं शहाणं माणूस भेटतं आणि हा दुसरा माणूस आपल्या आयुष्यातला पहिला माणूस असू नये आणि हा बहुतेक देवाचाच प्लॅन असतो. मग आता इकडे पार्थला लगेचच आठवतं की कशा प्रकारे जेव्हा आम्ही लग्ना अगोदर सर्वजण मंदिरात चाललो तेव्हा काव्याचा पाय अडकला आणि ती पडणार तितक्यात मीच तिला वाचवलं. त्याचबरोबर मंदिरात गेल्यानंतर जो टिळा गुरुजी लावत होते आणि नंदिनीचा नवरा म्हणून मलाच तो टिळा लावला गेला होता. या सगळ्या गोष्टी या दोन्ही जोड्यांना आता आठवत असतात. मग आता पुढे ती विक्रम आणि त्याचबरोबर तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सर्वांना सांगते की कशा प्रकारे मीनाक्षी आयुष्यातून गेल्यानंतर आणि विक्रमची लव्ह स्टोरी ही सुरू झाली. आणि मला असं वाटतं ना, लव्ह स्टोरीमध्ये प्रेम हे कधीही असं 50-50 नसतं, ते 60-40 असतं. आमच्या बाबतीतही सेम तसंच झालं, कारण आमच्या बाबतीत 60% प्रेम हे विक्रमनेच माझ्यावर केलं आणि यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं आहे आणि कायमच राहील. आणि मग नंतर ती सांगते, माझं प्रेम जे विक्रमवर होतं ना ते 40%, पण विश्वास मात्र होता ना यांच्यावर तो अगदी 100% होता. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहते तर इकडे काव्यसुद्धा पार्थकडे पाहत असते. मग आता त्यानंतर मानिनी म्हणते, विक्रम माझेच आहेत आणि माझेच राहतील हा विश्वास माझ्यामध्ये होता, कारण तुटलं तरी जोडलं जाईल हा असतो विश्वास. भांडलो रुसलो जरी एकमेकांवर तरी मनवू एकमेकांना हाच असतो विश्वास. कारण विक्रमने त्यांच्या प्रेमाचं बोट धरलं आणि मी विश्वासाचं, आणि आलो की आता इथवर. बापरे, 30 वर्ष कशी गेली कळलंच नाही, हो की नाही हो. तेव्हा सगळेजण अगदी एकमेकांकडे पाहत राहतात, कारण मानिनी खूप गोड शब्दामध्ये आपलं प्रेम व्यक्त करत असते आणि सर्वांनाच आपल्या प्रेमाबद्दल देखील सांगत असते. विक्रम तर अगदी इम्प्रेस होऊन जातो मानिनीवर, कारण मानिनीचे जे काही शब्द असतात, जे काही ती त्या शब्दांमधून वाक्यांमधून आपलं प्रेम व्यक्त असते, ती पद्धतच त्याला खरं तर खूप आवडते. मग आता विक्रम खूप कौतुकाने आता मानिनीकडे पाहत असतो. त्यानंतर मानिनी म्हणते, आता जेव्हा माझे केस पिकतील आणि यांना कवळी येईल आणि माझ्या या गोड सुनांच्या हातात लहान लहान मुलं असतील. आता असंच मानिनीने म्हटल्याबरोबर इकडे काव्या आणि पार्थ एकमेकांकडे अगदी धक्क्याने पाहतात. तर जीवा आणि नंदिनी सुद्धा, कारण आता आमचा डिवोर्स होणार आणि कुठे मुलं हा प्रश्न आता दोघा जोडींच्याही मनात असतो. तेव्हा रम्यासुद्धा रागात काव्य आणि पार्थकडे पाहते. पुढे आता अशी इच्छा मानिनीने व्यक्त करून दाखवल्यानंतर ती म्हणते की कसं आहे ना, जेव्हा माझ्या सुनांच्या हातात मुलं असतील ना तेव्हा आपण पुन्हा एकदा सेलिब्रेट करूयात. आणि तेव्हासुद्धा मी विक्रमला सेम अशीच म्हणेन की विक्रम, माझं तुमच्यावर खरंच खूप म्हणजे खूप प्रेम आहे, असं अगदी ती इमोशनल होतच म्हणते. त्या दोघांमधील बॉन्ड आता सगळ्यांना समजतो की हे दोघे खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतात. मग आता त्यानंतर ती म्हणते, हो आता फक्त 30 पावसाळे झालेत, आपल्याला ना अजून 70 पावसाळे बघायचे आहेत. तेव्हा विक्रम म्हणतो, हो नक्कीच बघूयात आपण दोघेही एकत्र, तुझ्या साथीने मी पावसाळे पाहेन. मग आता मानिनीच्या डोळ्यात पाणी असतं. ती म्हणते, विकी माझी मध्येच अजिबात साथ सोडायची नाही हा, असं म्हणून ती हात पुढे करते. तर विक्रांत लगेच आता तिच्या हातामध्ये हात ठेवतो. दोघेही पुन्हा एकदा एकमेकांना जवळ घेतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात. दोघांच्याही डोळ्यात आता पाणी असतं. ते दोघे आता एकमेकांकडे पाहतच राहतात. तर घरातील सर्वजण अगदी इमोशनल झालेले असतात. पुढे आता विक्रम म्हणतो,
खरंच मानिनी, तू खूप छान बोललीस, खूप म्हणजे खूप छान बोललीस. आणि आता सगळ्यांसमोरच मला एक गोष्ट सांगावीशी वाटतीये की तू पुन्हा मला तुझ्या प्रेमात पाडलंस. तेव्हा मानिनी लाजतच म्हणते, अगं बाई. त्या दोघांमधील गोड संवाद पाहून इकडे काव्य आणि पार्थ, नंदिनी, जीवा आणि इतर घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात की एवढं लग्नाला वर्ष झाले आहेत तरी या दोघांमधील प्रेम अजूनही तसंच जिवंत आहे. त्याचबरोबर ते दोघे जसं पूर्वीसारखं एकमेकांवर प्रेम करत होते, सेम तसंच प्रेमसुद्धा करतायत. मग त्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा विक्रम म्हणतो, मला अगोदर नेहमी असं वाटायचं की प्रत्येक लग्नामध्ये भांडणं, रुसवे हे येतच राहतात. त्यामुळे लग्न आहे ना, ते सेकंड चान्स नेहमी डिझर्व करतं. तेव्हा काव्या, पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात. तर नंदिनीसुद्धा जीवाकडे पाहत असते. आता सेकंड चान्स घ्यावा का एका क्षणी असं मनात येत असतं. त्याचवेळी विक्रम म्हणतो, पण नाही हां, म्हणजे मला आत्ता असं वाटतंय की लग्नाला दुसरा चान्स नेहमीच द्यायचा असतो, कारण त्यातून आपण खूप काही शिकतो. एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त होतं आणि लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला दिलेला चान्स. आणि लग्न म्हणजे ना सर्वात सुंदर व्यसन असतं, व्यसन असं म्हणून तो लग्नाची आणि प्रेमाची सगळीच व्याख्या सांगून टाकतो. इकडे काव्याला अगदी कसं तरी होत असतं, कारण आता प्रेम एकावर, लग्न दुसऱ्याबरोबर अशी तिची अवस्था झालेली असते. मग आता ती एकदमच गोंधळलेली असते. पार्थ तिच्या मनाची घालमेल मात्र पाहत असतो. मग आता पुढे विक्रम हसतो आणि म्हणतो, कसं आहे ना, सगळ्यांचंच लग्न म्हणजे आमच्यासारखं काही असं लव्ह मॅरेज नसतं. काहींचं अरेंज असतं, तर काहींचं अगदी आपल्या मनाविरुद्धच असतं. प्रत्येकाच्या लग्नाची मेथडच खूप वेगवेगळी असते. इकडे जीवा हा नंदिनीकडे पाहत असतो, कारण त्यांचं अरेंज मॅरेज असतं. त्याचवेळी आता पुढे विक्रम म्हणतो, कसं आहे ना, आता हाच आपल्या आयुष्याचा जोडीदार, हे आपण विधिवत मान्य करणं गरजेचं असतं. तेव्हा काव्य आणि पार्थ पुन्हा एकमेकांकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर विक्रम म्हणतो, आपल्याला आपल्या जोडीदाराची लागलेली सवय म्हणजे काय असतं, तर तो संसार असतो. तेव्हा मंजू आणि मिथुन एकमेकांकडे पाहतात. तर रम्याला आता खूप वाईट वाटत असतं की मलाही माझ्या पार्थची अशीच सवय झाली आहे. तो एक दिवस जरी दिसला नाही तर माझं मन कासावीस होतं. मग त्यानंतर विक्रम सर्वांना आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवतो. तुम्हाला सांगू, मला तर लग्नापेक्षा ना संसारच जास्त आवडतो, कारण त्यातच खरी गंमत असते. एकदा का आपल्याला आपल्या माणसाचं प्रेम मिळालं किंवा व्यसन लागलं की नाही, तर मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, तो माणूस तुम्हाला सतत आठवत राहतो. खरं तर त्याच्या वाईट सवयी, त्याचा खराब फोन, त्याचा कळकट्टा अवतार आणि हे सगळं आठवलं तर आणखीच बेटर. आणि मी आता कुठल्याही जर तिकडे 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो ना मीटिंगसाठी, तर त्या मऊ मऊ गादीवर मला अजिबात झोप लागतच नाही, कारण इथे ना माझ्या मनूचं एका लयीत आवाजात सुरू असणारं घोरणं सुरू असतं ना, म्हणून. तेव्हा मानिनी पुन्हा काय हो असं म्हणून आता त्याला म्हणते, पुढे काही सांगू नका, शांत बसा. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा त्या दोघांवर हसतात. तेव्हा काव्य आता पुन्हा एकदा त्याच स्वप्नामध्ये रंगून जाते की पार्थसुद्धा कसे असे नुसते घोरत असतात. मग आता विक्रमने असं सांगितल्यानंतर मानिनी आता म्हणते, तुम्हाला सुद्धा काही वाईट सवय आहेत हां, म्हणजे तुम्ही जर पसाराच घातला नाही तर मग मी आवरू तरी काय. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण जीवाला सुद्धा अशी पसारा घालण्याची सवय असते. मानिनीने गोड तक्रार केल्यामुळे तो म्हणतो, अगं माझी सोनू, असं म्हणून तो तिचे गालच पकडतो. तर इकडे नंदिनीला आठवतं की जीवा कशा प्रकारे सारखा सारखा आपला पसारा घालत बसतो आणि त्याची कपडे नुसती अस्ताव्यस्त असतात. त्यानंतर विक्रम म्हणतो, हीच तर खरी संसाराची गंमत आहे ना. मी तुम्हाला आता सांगतो, मला थाय म्हणू नका, चायनीज म्हणू नका, चिकन म्हणू नका, सगळं खाणं आवडतं मला, पण तरीही माझा जीव खऱ्या अर्थाने शांत होतो तो घरचा म्हणजे माझ्या बायकोच्या हातचा वरण भात खाऊनच, कारण ती खूप छान वरण भात बनवते. त्यामुळे तुमचा जोडीदार, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. असं म्हणून तो आपल्या मुलांना चांगलाच कानमंत्र सुद्धा देत असतो. तर मानिनी सुद्धा सुनांना कानमंत्र देते. त्यामुळे शोधावा प्रत्येकाने आपापला वरण भात. काय अहो, 300 वर्ष सुद्धा तुमचा संसार टिकेल, असं म्हणून पुन्हा एकदा तो मानिनीला जवळ घेतो. तर सर्वजण त्या
दोघांकडे पाहत हसत असतात. तेव्हा सगळेजण आता एकदम शांत बसलेले असतात. मिथून उठतो आणि म्हणतो, वा वा दादा, आय लाईक दिस. मग आता खरंच खूप छान बोललात दादा तुम्ही. म्हणजे जे जे लोक डिवोर्स घेण्याचा विचार करतात ना, त्यांना असं तुमच्या समोर आणून बसवलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या संसाराच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही हे जे काही बोललात ना, ते धडा म्हणून असायलाच पाहिजे. आय लाईक दिस असं म्हणून आता तो जीवाकडे पाहतो. तर इकडे रम्या सुद्धा आता पार्थ आणि काव्याकडे पाहत असते. तर आता काही वेळाने एकदम सगळेजण शांतच होऊन जातात. तर रम्या आता तेथून जाते. तेव्हा मिथून म्हणतो, चला तुमच्यासाठी गिफ्ट्स आणले आहेत मी. मानिनी विचारते, कशाला गिफ्ट्स? तेव्हा तुम्ही प्रेमाची माणसं आहात असं मिथून म्हणतो. मग आता तो लगेचच त्यांना गिफ्ट दाखवण्यासाठी जरा बाजूला घेऊन जातो. तर काव्याला आता आठवतं मानिनीने काय सांगितलं. मला तर असं वाटतं की लव्ह स्टोरीमध्ये प्रेम हे कधीही 50-50 नसतं, ते 60-40च असतं. आणि माझ्या बाजूने फक्त 40% प्रेम असेल, परंतु माझा त्यांच्यावर असणारा विश्वास म्हणजे विकीवर असणारा विश्वास हा 100% आहे आणि त्यांचं माझ्यावर 60% प्रेम आहे असं म्हणून आता तिने त्यांच्या प्रेमाची सुद्धा व्याख्या सांगितलेली असते. आणि संसार कसा करायचं हे देखील आपल्या सुनांना बजावून सांगितलेलं असतं. मग आता नंदिनी ही जीवाकडे पाहतच राहते, कारण तिलाही समजतं की नवरा बायकोमध्ये नवरा किंवा बायको या दोघांपैकी एकाचं प्रेम हे नेहमी जास्तच असतं आणि दुसऱ्याचं कमी असेल, परंतु त्याचा विश्वास हा 100% असतो. तेव्हा पार्थ आपल्या आईबाबांकडे पाहतो आणि त्याला समजतं आपल्या लग्नाला सुद्धा आपण सेकंड चान्स द्यायलाच हवा. मग आता हे सगळं आईबाबांचं बोलणं आठवून या जोड्या पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहतच राहतात. आणि इकडे जीवाला सुद्धा तेच बोलणं आठवतं की सेकंड चान्स आता लग्नाला दिला तर तो खरंच खूप सक्सेसफुल होतो, म्हणजे होतोच जर आपण एकमेकांना समजून घेतलं तर. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आणि नंदिनी पुन्हा एकदा आपले बाहेर हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. तेव्हा पार्थ नंदिनीला एक सल्ला देतो की प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करतं. त्याचवेळी नंदिनी हसते आणि विचारते, काय हो, म्हणजे तुम्ही तुमच्या लग्नाला म्हणजे माझ्या काव्याला सेकंड चान्स देणार आहात? पुढच्या 6 महिन्यामध्ये तिला जिंकणार आहात? मी आता तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला नक्कीच मदतसुद्धा करेल. मग आता काव्या इकडे दरवाजात उभी असते, तर पार्थ आता शांतपणे तेथे पायऱ्यांवर बसलेला असतो. तर दुसरीकडे आता नंदिनी रूममध्ये जाते आणि जीवाच्या हातात ती एक चिठ्ठी टेकवत म्हणते, हे घ्या तुमचं पत्र. गेल्या वेळी पत्र वाचून आपलं हे सगळं प्रकरण ना डिवोर्सपर्यंत गेलं होतं आणि काय ते आपलं लग्न टिकवायचं नाही आहे, त्याचबरोबर वेगळं होण्यातच भलं आहे असं काहीसं लिहिलं होतं त्याच्यामध्ये. असं म्हणून ती रागाच्या भरात बाहेर निघालेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं बाई, ते चुकीचं पत्र वाचलंस तू. तेव्हा नंदिनीची पावलं आपोआपच थबकतात आणि ती विचारते, काय चुकीचं पत्र वाचलं मी? म्हणजे तुम्हाला डिवोर्स नको होता का? तेव्हा जीवा नाही म्हणतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.